5 आणि बॅगा बघा पाठी कसा कोंबून कोंबून भरल्यात. एकेकाच्या 2-2 होईल. मम्मी पप्पा पण रेडी आहेत. या वास्तूचं नामकरण होत आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हा बघा डोंगरात मस्त ढग खाली आले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक जाधव. सो आज आहे 17 मे आणि आज आम्ही गावी चाललोय. आणि बघा गाडीत कोण कोण आहे. इथे मागे मनीषा वहिनी आहेत, मम्मी आहे, तो बाजूला कौस्तुभ आहे, ही मीनाक्षी आहे. सो आता आम्ही निघालोय. तर वाजलेत 8 आणि इथून कल्याण टू राजापूर 400 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. पण आम्ही वाया जाणार आहे खोपोली. आणि मेन एक जोक नाही म्हणा, मस्त फनी गोष्ट, माणसं आहेत 5 आणि बॅगा बघा पाठी कसा कोंबून भरल्यात. एकेकाच्या 2-2 3-3 बॅगा झाल्यात. आणि घरातलं पण सामान आहे, कारण की नवीन घर बांधलंय आमच्या पप्पांनी. सो पूजा ठेवली 20 तारखेला. सो त्याचा उद्घाटन आहे आज. सो आता आम्ही पोचलोय पेट्रोल पंपला. गाडी फुल केली आहे पेट्रोल. i70ची रेंज दाखवते. तोजाने चाललोय. आमची मम्मी कशी बसली आणि छोटू स्पीकर घेऊन बोटचा. सो गाईज आता आम्ही खोपोलीला मीनाक्षीला ड्रॉप केलंय आणि आता निघालोय कोकणाच्या रोडला, मुंबई गोवा हायवेला. तुम्ही बघू शकता इथे हा एक शॉर्टकट आहे जो पाली मार्ग आहे, डायरेक्ट मुंबई गोव्याला कनेक्ट होतो. सो आता ड्राईव्ह करतोय माझा भाऊ. नीट ड्राईव्ह कर, ओके. खाली उतरायचं, ओके. आणि कशेडी घाटाच्या बोगद्याजवळ पोहोचलोय. या बोगद्यामुळे जवळजवळ 2 तासाचं अंतर वाचले. तो हा बोगदा कशेडी घाट, मुंबई गोवा हायवेचा बिगेस्ट टनल. एक नंबर. या टनल मध्ये आपण एंट्री करतोय. ह्याला लाईट नाही, पण त्या बोगदाला लाईट आहे. इथून दिसेल. कोणाला इमर्जन्सी जायचं असेल तर या बोगदा करू. सो आता आम्ही हॉटेल अनुसयाला ब्रेकफास्टसाठी थांबलो, चहा वगैरे प्यायला. हायवेने आलो 60-100च्या स्पीडने. कशेडी टनल पार केल्यानंतर हॉटेल अनुसया तिथे थांबले. गाईज तुम्ही इथे बघू शकता, देवरुख साखरपा रोड होता. पूर्ण फॉग आलं होतं रोडवरती. रात्रीचे अराऊंड 8 वाजले होते. आम्हाला थोडं लेट झालं ट्रॅफिकमुळे. ट्रॅफिक लागली संगमेश्वरला, सो लेट झालं. म्हणून आम्ही देवरुख साखरपावरनं गाडी टाकली. तिथून शॉर्टकट आहे राजापूरला जायला, कारण की लांजाचा रोड खराब आहे ना. सो आणि गाईज फायनली आता मेन रोडवरनं आतल्या रोडला गाडी टाकली, जिथे आमचं 2च मिनटावर घर होतं. तो रोड बघू शकता तुम्ही. छोटा रोड आहे, वळणाचा टर्न आहे. जशी कोकणातली घरं डोंगरावर पण असतात, सो आमचं पण घर तसं डोंगरावर आहे आणि वरती जायला असा रस्ता आहे हा. ॲट अ टाईम एक गाडी येते जाते, पण थोडी साईड देऊन गाडी जाता पण येते. आणि इथे बघू शकता पप्पा थांबले होते आणि हे घर आहे आमचं नवीन घर. तिथून गाडी टाकली आणि रात्री 9 वाजता पोचलो. गाईज गुड मॉर्निंग. आज आहे 18 मे. सकाळी झाली आहे, उठलो आहे आणि आमचं जुनं घर आहे आणि आता नवीन घर बांधलं आहे. ते फक्त दाखवतो तुम्हाला. एक लुक दाखवतो वरच्यावर. बाकीचं
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे आमचं नवीन घर. काहीच आता आम्ही फिरायला आलोय पुन्हा आहे गरम पाण्याचा झरा, जिथे ना 12 महिने वर्षाचे गरम पाणी येतं. काय रे? या 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 हे आलं गरम पाणी. उन्हाळे इथे आहे, उन्हाळे इथे गरम पाण्याचा झरा आहे, तिथे गरम पाणी कंटिन्युअस 12 महिने असतं. हे बघ इथे गाडी पार्क कर, पुढे पुढे पार्क कर इथं. सो इथे आल्या माहिती उन्हाळे गरम पाण्याचा झरा. गरम पाणी बाथरूम वाटतं सेम. जसं घाण दिसतंय पण हे गरम पाणी. गरम पाणी. हो रे बाप रे. इथं गोमुख होतं, ते गोमुख गायब झाले. याचं वैशिष्ट्य असं की खाली नदी आहे पण इथे वरती गरम पाणी येतं. इथे उन्हाळे गरम पाण्याचा झरा आतमध्ये खाली आणि इथे नदी. दगड पाहिजे. आलंय राधावती गंगा, पण ह्या वर्षी येऊन गेली ती असं पाणी नाही आहे आता. हे गंगेचे कुंड. काय शॉट आलाय. जायचं आम्ही प्रत्येक जण. 13 कुंड आहेत माहिती. मूळ गंगा बघा इथं पाणी येतं. यावेळी कमी झालं, येऊन गेलं मार्चमध्ये. आणि तिकडे एक कुंड आहे मेन, हे गाईचं मुख. इथे व्हिडिओ पण आहे अगोदरची आमची. सो आज आम्ही आत्ता आलो राजापूरच्या गंगेला, जिथे म्हणतात 3 वर्षांनी एकदा गंगा येते, म्हणजे गंगामध्ये पाणी येतं. तिथे 14 कुंड आहेत, त्यातली ही 13 कुंड आहेत. आणि 13 कुंडातलं पाणी झाल्यानंतर 14वं कुंड जिथे आहे, हे 14वं कुंड आहे. ह्याच्यामधनं झरा येतो. हे गाडीचं मुख आहे, हे 14वं कुंड आहे आणि हे राजापूरचं तीर्थस्थान म्हणतात. गाईज गुड मॉर्निंग. आज आहे 20 मे. आज आहे आमच्या घराची पूजा. सो सगळं रेडी करतो आहे. सगळं रेडी झालं ऑलमोस्ट. हे बघा घराची सजावट, फुल मंडप वगैरे रेडी आहे. आणि फक्त आता 10:30 वाजता पूजा आहे, 10:30-11 वाजता. सो आज आत्ता 7 वाजले. 7 वाजता उठलो आहे मी. सगळं आवरतो आहे मी, म्हणजे पप्पा कौस्तुभ सगळं आवरतो आहे. तयारी झाली आपल्या बहिणीने मेहनताने रांगोळी बघा मस्त. पूजा स्थान लावतो आम्ही.
बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध. रांगोळी मग जावई या शियाचे ते पाहुणे, ते तर लांबचे पाहुणे म्हणजे जवळचेच आहेत तसे, पण तू तर जावई आहे. हा दादा काय बोलतो, एवढ्या लांबून कसं वाटलं मग ट्रॅव्हल करायला? कोकणात फर्स्ट टाइम आलं ना? कोकण एकदम छान आहे, मस्त आहे. मस्त आहे ना, हिरवागार निसर्गरम्य. फक्त थोडं गरम होत आहे. ठीक आहे, मे महिना होईल, लाईट आली आता परत होईल. हां ओके ओके. तुला काय म्हणायचंय जावई दुसऱ्यांदा सासरी आल्याबद्दल? दोन्ही वेळेला लाईट जाते आणि दोन्ही वेळेला पाणी नाही आहे. ए पाणी आहे आता. सगळं रेडी झालंय, आता लवकर रेडी होईल. मम्मी पप्पा पण रेडी आहेत. ओके, रिव्हिन लावायचं काम चालू आहे. कॅमेरा पण रेडी, मॅन सगळं रेडी आहे. पूजास्थान पण रेडी आहे. होप सो पूजा लवकर स्टार्ट होईल. आता लवकरच उद्घाटन सुरू होणार आहे. जास्त होत आहे ते सर्वांनी शाळेच्या गणपतीचं स्वागत करायचं आहे. तू नको घालू, तुम्ही घाला पहिले वर्ण. तू नको घालू, पप्पा घालू. अडकून कसं दिले काय माहिती. Happy anniversary to you. Happy anniversary to Mommy Papa. Happy anniversary. फंक्शनच्या दिवशी पाऊस पडला. गाईज आम्ही आता चाललोय राजापूर शहरात. कार्यक्रम झाला आणि आता आम्ही थोडं गाद्या वगैरे बघायला चाललोय. पाहुणे आलेत सगळं त्यांच्यासाठी पावसात आणि भर पावसात. पाऊस बघायला शकता तुम्ही, एकदम जोरजोरात पाऊस पडतोय. आणि ब्लॉग पण मध्ये अर्धवट राहिला कारण की पाऊस पडत होता. सो पावसात व्हिडिओज बनवता आला. एवढी तारांबळ आली, पूर्ण मंडपात पाणी घुसलं. काय करायचं, आम्ही सगळ्या चॅलेंज करतो. तिथेच माती घालली, तिथेच ट्रेनवर. अजून तोंडात घालला माईक. किती जवळ. थोड्या वेळाने खाऊन टाकू. या चॅलेंज नक्की काय सिरियस नाही.
बसायचं. अरे माईक सगळ्याला दिला. चुले कधी होता? तसाच आवाज येतो. पुढे त्याकडे ना पुढं पायाचं ऋतिक रोशन आहे. करंगाई मरंगाई 1 2 कुठे 1 2 3 4 5 आणि 6 आणि 6 आणि हे किती? 5 ना. 1 2 3 4 5 इथं 5 हाताचा कापून टाकलाय. जलमदत मारून टाकलं. काय मोराचा पीस आहे. 500ला दिला. मोराचा पीस आहे. भरभराट होते वगैरे. मोराचा पीस पण कमी होत चाललंय ना. मोराचा कसा मोराचा नाहीये, हत्तीचा आहे. हत्तीचा शेपूट आहे. वाटते कुठेतरी. आम्ही कधी टीव्ही बघत बसतो ना, ही मम्मीशी बोलते अशी असते. आम्ही बघायला येतो की काय झालं, कशी खतरनाक असते ती. जोरदार असते. एकदा अशी जाणू पण होती. मी काहीतरी बाहेर करत आली. मला वाटलं अशी दाखवते आणि ती गेलं. अरे पण काय माणूस आहे तो. हे इथे आपटलं माझं डोर मध्ये. हे असं पूर्ण चिमटलं होतं आणि एवढा जोरात मार लागला, नखावर मार लागला ना. इथे पण काळा पडला आणि इथे कापलं गेलं. म्हणजे किती जोरात लागलं असेल. आणि मी अशी आली रडत. आणि हा मला तो पाय दुखतोय पाय दुखतोय पाय दुखतोय म्हणा. अरे ए मेंटल हा सगळं लागतोय. हे दुखतंय ते दुखतंय आणि मी रडते जोरात. आधी आला वाटलं कोणतरी दचकला. चुकून दचकला. फोन बिन आला मी खूप जोरात रडत होती. खूप. हे बघा आंबे, आमच्याकडचे आंबे, हापूस आंबे. हे आहेत फणसाचे काही. सकाळी सकाळी फणसाचे काही काढलेत आम्ही खायला. आणि मस्त क्लायमेट झालं आहे, पाऊस पडते. हे आमचं जुनं घर. गाईस फायनली तुम्हाला घराचा आउटसाईडने लुक दाखवते. हे आपलं घर स्वप्नपूर्ती. नंबर आहे 2 BHK असं घर आहे आमचं. आणि या साईडला एक मंदिर आहे. इथे फणसाचं झाड आहे. इथे एक वाडा आहे समोर. आणि त्या साईडला आमचं जुनं घर आहे. हे जयसंघ कंबाईन जॉईंट घर आहे. आणि इथेच मागे नवीन घर. टेरेसचा व्ह्यू. बाजूला मस्त ग्रीनरी आहे बघा. हा हे कोण भाऊ पाईपलाईन आहे ना हे टाकीला. फणस बघा, फणस आमच्या घरासमोरच.
आमच्या आत्याने लावलेले फणस ते. हे आहे आमचं जुनं घर. हे जुनं घर, इथे आम्ही राहिलो एवढी वर्ष. हे आमची वाडी. इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, तिकडे एक घर आहे आणि खाली आमची घर आहेत. बघा कसं याच्यातनं फणसाच्या बाजूने रोड आहे वरती जायला. असं आमचं गाव आहे. इथे एक जुनं घर आहे, अजून त्यांनी स्वतःचं एक नवीन घर इथे पण बांधलं आहे, काम चालू आहे. असं वरती आलो आणि ते एक घर आहे मंदारांचं. चालत अंकल, हे एक घर आहे. हा मेन रोडला जॉईंट होतो. इथून खालनं एक रोड येतो जो आपल्या घराजवळच होतो. इथून गाड्या जातात वरती आणि वरती एक वाडी आहे. आणि आता आपण रातांब्याच्या झाडाकडे चाललो आहे. रातांबे असतील तर मीनाक्षीला रातांबे घेऊन जाऊ. एक रिक्षा आली बघा, एक झाड आहे. हे आहे रातांब्याचं झाड, पण रातांबे काय मिळत नाहीत वाटतं. सीझन गेला रातांब्याचा, नाही आहे. फणस बघा ग्राउंडला आहे, एवढ्या लेवलला फणस असतो आमच्याकडे. हे आंब्याची झाडं, कलबाची आंबे, ह्याला हापूस आंबे येतात. आता एवढा पाऊस पडलाय की आंबे पण खराब झाले. हे बघा फणस, लाजवाची झाडं बघा. ही आमची आंब्याची झाडं कलबाची. अशी पुढे प्रत्येक माहीत प्रत्येकाची झाडं असतात. वरती चढून चढून थकलंय, आता फायनली खाली चाललोय परत. झाडं वगैरे बघितली वहिनींनी. कसं वाटलं गाव आमचं? छान वाटतं, खूप मस्त. हा सीन बघा तुम्ही. हा बघा डोंगरातनं मस्त ढग खाली आलेत. एक नंबर सिनरी आहे. आता बघायला नाही, इथे खाली आहे. पाहणार कसा रतांबे भेटले एक. आम्ही काय काढलं, रतांबे काढून घेतलेत मस्त या झाडावरनं. फोडलं ना, याच्यातलं व्हाईट खाल्लं आम्ही आणि याचा तो कोकम बनतो. सुकवायचा आणि कोकम बनतो. नाही ना, लांब येतो. चला, हा बघा इथं आलो आम्ही घराजवळ चालत चालत. हे समाज मंदिर, त्याच्या साईडला आमचं घर नवीन मला. हे बघा एक घर आहे, पप्पा आहेत आणि इकडे मंदिर आहे, गावचं मंदिर आहे. हो, रात्री बंद करतात. आणि इकडे खाली एक वाडी आहे, बाईतवाडी. ही आहेत काजू आमचे. हे काजू मी 5 ते 6 वर्षापूर्वी मी लावले होते. बघा केवढे मोठे झालेत. हो, हे मी लावले होते. काजू पण धरतात त्याला. आणि ते पण तिकडे पण एक लावलेत आणि ते फणस आहे.